आई काहीतरी खायला दे ना ग. काय देऊ बाळा? काहीतरी चटपटीत दे. चटपटीत म्हणजे भेळ नाही. वडापाव नाही. ब्रेड पॅटीस. बनव. पॅटीसची फरमाईश आलेली आहे. आता काय उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू झालेत, शाळेला सुट्टी लागली आहे, परीक्षा संपलेत, त्याच्यामुळे छान छान फरमाईश येत राहणार आणि आपण छान छान तयार करत राहायचं. चला सगळे खुश तर आपणही खुश. त्यासाठी बघा आता कढई गरम करायला ठेवली, त्याच्यामध्ये तेल घालून घेतलं आहे. साधारण 1 ते 1.5 चमचा मी यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे. त्यामध्ये मोहरी घालायची आहे, मोहरी छान तडतड द्यायची. त्यानंतर त्याच्यामध्ये जिरं घालायचं आहे. 1/2 चमचा जिरं घालून झाल्यानंतर अगदी 1/2 चमचा मी हिंग घालून घेतला आणि त्यानंतर साधारण मीडियम साईजचे 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि त्यानंतर गोल्डन ब्राऊन रंगावर कांदा छान परतून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये साधारण 2 मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मीठ घालून घ्यायचं आहे चवीपुरतं. त्यानंतर मी याच्यामध्ये बाकीचे मसाले घातलेत. त्यामध्ये बघा अर्धा चमचा धने पावडर घातली, अर्धा चमचा जिरे पावडर घालून घ्यायचे, 1/2 चमचा हळद घालून घ्यायची आणि अगदी अर्धा चमचा मी याच्यामध्ये लाल तिखट घातले. जे सुके मसाले आपले असतात ते घालून घ्यायचेत. आता इथे माझ्याकडून लसूण, जो ठेचलेला लसूण आहे तो घालायचा राहिला, तर तुम्ही आलं लसूण पेस्ट, कांदा परतून घेतल्यानंतर आलं लसूण पेस्ट घालून घ्या. त्यानंतर बघा छान आपला कांदा परतला गेला आहे. त्यानंतर साधारण मीडियम आकाराचे 5 बटाटे मी इथे शिजवून स्मॅश करून घेतलेले आहेत. आता हे सगळं मिश्रण आहे ते मिक्स करून घेऊया. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जो पोटॅटो स्मॅशर असतो त्याने तर जरी तुम्ही इथे स्मॅश करून घेतला हा बटाटा तरी काही हरकत नाही. मी याच पद्धतीने या उलथण्याच्या साहाय्याने याला थोडंसं अशा पद्धतीने दाबून छान परतून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आपलं जे ब्रेड पॅटीसला लागणारं जे सारण आहे, ते जे स्टफिंग आहे ते तयार आहे. बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर घाला आणि तयार झालेलं आहे. आता आपल्याला या पॅटीसला लागणारे जे पीठ आहे ते भिजून घ्यायचं आहे. त्यासाठी साधारण 1 वाटी मी इथं बेसन घेतलेलं आहे. त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे, हळद घालायची आहे 1/2 चमचा, खूप सारे मसाले घालायचे नाहीत. यामध्ये 1/2 चमचा लाल तिखट घालायचं आहे. अगदी थोडासा अर्धा चमचा मी ओवा हातावर क्रश करून याच्यामध्ये घातलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये पाणी घालून हे छान आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा टेक्स्चरचं, या कन्सिस्टन्सीचं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. अगदी 1/2 चमचा सोडा घालायचा, जेणेकरून छान आपले पॅटीस एकदम फुलतात आणि मस्त तयार होतात. अशा पद्धतीने आपलं इथे पीठही भिजवून झालेलं आहे, स्टफिंगसुद्धा रेडी झालेलं आहे. आता ब्रेड घ्यायचे आणि ब्रेडला असं मध्ये कट करून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला जे आपलं स्टफिंग आहे ते या ब्रेडवर अशा पद्धतीने भरून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशा पद्धतीने हे स्टफिंग या ब्रेडवर छान ठेवून घ्या. त्यानंतर दुसरा ब्रेड याच्यावर आपल्याला ठेवून द्यायचा आहे आणि त्यानंतर या पिठामध्ये हे डीप करून आपल्याला तळून घ्यायचं आहे. त्याआधी मी 2 ते 3 हे पॅटीस तयार करून घेते, जेणेकरून आपल्याला तळायला सोपं जाईल. अशा पद्धतीने बघा छान स्टफिंग भरून घ्यायचं, सगळीकडे भरून घ्यायचं, थोडंसं हाताने प्रेस करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला दुसरा ब्रेड ठेवून अशा पद्धतीने दोन्ही हाताच्या मध्ये घेऊन प्रेस करायचं, जेणेकरून ते निघणार नाही आणि व्यवस्थित तळलं जाईल. आता आपले सगळे पॅटीस इथे तयार झालेले आहेत. तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं. मी इथे गॅस मीडियम हाय फ्लेमवर ठेवलेला आहे. तेल गरम झाल्यानंतर गॅस तुम्ही लो फ्लेमवर करून आपल्याला हे छान पॅटीस तळून घ्यायचे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने या पिठामध्ये डीप करून घ्यायचं, सगळ्या बाजूनी कोट करून घ्यायचं आणि त्यानंतर या तेलामध्ये हे पॅटीस सोडून घ्यायचे. आता ही कढई थोडीशी मोठी आहे, यामध्ये 2 पॅटीस आरामात बसतील, तर मी इथे 2 पॅटीस घालून घेतलेले आहेत आणि अगदीच 1 ते 2 मिनिटामध्ये ते एका बाजूने छान खरपूस भाजले गेल्यानंतर आपोआप तेलावर तरंगतात. त्यानंतर याला आपल्याला उलटून घ्यायचं आहे. त्याआधी या पॅटीसला हलवायचं नाही, नाहीतर ते ब्रेड वगैरे सटकण्याची शक्यता असते. अशा पद्धतीने दोन्ही बाजूंनी छान खरपूस भाजून झाल्यानंतर इथे आपलं पॅटीस एकदम छान तळलं गेलं आहे. रंग बघू शकता तुम्ही किती भन्नाट आला आहे आणि एकदम परफेक्ट तळलं गेलं आहे. आता अजून एक बॅच तुम्हाला मी तळून दाखवते. अशा पद्धतीने बघा हे पॅटीस आपण काढून घेऊया आणि या तेलामध्ये गॅस लो फ्लेमवर करून मी इथे बाकीचे पॅटीस घालून घेतलेले आहेत आणि छान आपले इथे पॅटीस खाण्यासाठी तयार आहेत. तर तुम्हाला ही एकदम
चमचमीत अशा पॅटीसची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या छान छान आणि नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. आणि त्याचबरोबर तुम्हाला आई पटकन काहीतरी खायला दे ना गं ही आपली सिरीज कशी वाटते तेही कमेंट करून सांगा. अजून काही सजेशन्स असतील तुमच्या, अजून काही आयडिया असतील त्याही कमेंट करून सांगा. म्हणजे त्याप्रमाणे आपण छान छान नवीन नवीन कंटेंट घेऊन येऊ, छान छान रेसिपीज घेऊन येऊ. अशा पद्धतीने बघा इथे ब्रेड पॅटीस तयार झालं आहे. किती भारी आतून एकदम लुसलुशीत आणि मस्त तयार झाले. तुम्ही बघू शकता चवीला तर एक नंबर झालं होतं. सगळ्यांना हे पॅटीस खूप आवडले आणि अगदी कमी वेळेत तयार होतात आणि घरच्या घरी केलेलं कधीही चांगलंच. चला तर मग थँक्यू.